ही विहीर आहे ना, ही खूप जुनी विहीर आहे. याच्यामध्ये मोटर नाही, काही नाही. याच्यामध्ये खूप साप वगैरे आहे. पण ही विहिरीपाशी कोणी जात नाही. आम्ही फक्त पाहत होतो. तर दीदी म्हणली, "चल आपण जांभळे खायला जाऊ." ते बघ तिथं ती जांभळाची झाडे खूपच लांब होती, पण आम्ही खाऊ वाटली म्हणून चाललो होतो पुढं. ती पुढं-पुढं चालली होती आणि मी मागून इथं चर पण होता आणि खूप गवत पण होतं. पण आम्ही काही वावरातून चाललो होतो. मयुरेश एकदा त्या झाडावरून पडला होता. तेव्हापासून मला खूपच भीती वाटत होती ते जांभळेवरच्या झाडावर चढायची. तर तो पडला आणि त्याचे डायरेक्ट ना होटांमध्ये त्याचे दात शिरले होते. खूप बेकार झालं होतं. तरी पण म्हटलं जाऊ थोडं-थोडं खाली जरी पडलेली असेल तरी आपण घेऊ. तर गेलो तिथं आणि खूप वर तर जांभळं होती, पण खाली काही पडलेली नव्हती आणि थोडीशी जी होती ती खराब होती. खाली पडली नाही ती मातीमध्ये खराबच होतात. तर मग थोडी झाडं खालूनच हलवलं आणि जांभळं पडली. थोडीशी खाल्ली. दीदी मला म्हणली, की "तू वर चढ आणि मी खाली ना जांभळं गोळा करते." म्हणजे कागद वगैरे अंथरून म्हणजे खराब पण नाही व्हायची. पण मी काय ती खाली पडलेली जांभळंच पटापट खात होते. मला कारण की जांभळं खूप आवडतात. नंतर दीदी मला म्हणली, "फायनली तू जा." तर मग मी आले वरती. पण थोडीशी वर गेले आणि मला खूप भीती वाटायला लागली. मग काय मी खालीच उतरली. म्हणलं माझी काही डेअरिंग होणार नाही. मग मी उतरले खाली आणि दीदी चढली झाडावरती. दीदी मला खाली जांभळे देत होती आणि मी मात्र जमा अजिबात करीत नव्हते. ती खाली टाकली का मी लगेच खायची. तिने खाली टाकली का लगेच खायची. ती वरती गेली होती. ती पण ताजी-ताजी खाली खात होती आणि वरून मला टाकत होती. मी पण कॅच घेत होते आणि खात होते. दीदी मला म्हणली, "काय झालं? ही काल आपण जांभळं काढतोय ना, ही खूप खाली पडतात आणि मातीत घाण होतात. तर आपण काय करू, हे कागद आथरू, या कागदामध्ये आहे ना, मी जांभळं पाडीते आणि तू हे कर." ह्या साईडनी जरा जांभळं खाली पडत होती. त्याच्यामुळे मी कागद जरा वरती उचलून धरला होता आणि बऱ्यापैकी जांभळे पडत होती. खूप म्हणजे काही-काही थोडीशी कच्ची पण पडत होती आणि बाकी पिकलेलीच होती. काही-काही जांभळ्यांमध्ये अळ्या वगैरे असतात. त्याच्यामुळे पाहूनच खायला लागतात. बरेचशी जांभळं पाडली आणि हे कागदावरती जी जांभळं काही पडत नव्हती, ह्या साईडला कागद घ्यायला लागेल. तर दीदी म्हणली, "थांब मी खिशातच घेऊन येते." तिने तर खूप जांभळं पाडली होती आणि काळी-काळी पण जांभळं होती आणि काही-काही जांभळ्या कलरची पण होती. तिने बरेच जांभळे पाडली आणि ती वरच्या वर आहे ना, एकदम ताजी-ताजी खात होती. म्हणजे माती न पडलेली काहीच नाही आणि मला सांगत होती, "हे बघ मी वरून खाते." खूप भारी जांभळं होती. तिला म्हणलं, "थोडी मला पण टाका गं, मी खालचीच खाते." मी ना पार कधी न मिळल्यावानी जांभळं खात होते. मला माझीच हसायला येत होती. जांभळाचं झाड पण लाजेल म्हणून कुठून हे भुकेलेलं माणूस आले. ती वरून टाकायची, मी खायची. खाली पडलेली खात होते, वरून तीन टाकलेली खात होते. एवढी जांभळे खात होते ना, पण जांभळं खाऊन काय झालं, बऱ्याच वेळाने पाणी नव्हते पीत, तर छातीत खूप कसतरी होतं. बऱ्याच वेळा जांभळं खाल्ल्याने असंच होतं. आम्ही पाणी पण आणलं नव्हतं. पण मी तिला काय म्हटलं, "तू टाक इथं, मी खात राहते." पण मी काही विचार पण नाही केला. छातीत कसतरी होऊ नाही तर काही हो, खातच राहिले. बरीच जांभळं खाल्ली मी आणि दीदी मला म्हणली, "थोडीशी जांभळं आहे ना बाजूला पण ठेव, ओमला आणि त्यांना न्यायचे, नाहीतर तूच खाऊन घेशील." पण मी काही जांभळं बाजूला ठेवली नव्हती. दीदीनीच खिशामध्ये थोडीशी आणली होती. ती पण मी तिला म्हणत होते, "खाली टाक, खाली टाक." ती थोडी खाली टाकत होती. कारण की गावाला आल्याचा फायदा आहे ना, खूप म्हणजे खूप असं आंबे वगैरे खायला भेटतं, जांभळे वगैरे खायला भेटतं आणि मला जांभळं पण खूप आवडतात आणि आंबे पण खूप आवडतात. आंब्याचा जर सीझन गेला तर जांभळं तर खूपच मला आवडतात आणि जांभळांचं एक खाल्लं ना फार खूप जिभ अशी जांभळी अशी होते. दीदीनी बरेच जांभळं पाडली आणि दीदी मला म्हणली, "कोणी पाहिलं ना आपल्याला पप्पा इतके बोलतील ना." कारण की जेव्हापासून मयुरेश झाडावरून पडला ना, तेव्हापासून आम्हाला सर्वांनाच खूप भीती वाटते आणि घरचे पण आम्हाला म्हणतात, की "अजिबात जांभळाच्या झाडावरती जाऊ नका. खाली जे पडतील ना, तेच तुम्ही गोळा करा आणि तेच खा. थोडेसे खराब असतील, पण तेच पाहून खात जा. पण झाडावरती चढू नका." कारण की ते झाड काय असतं, एकदम मऊ आणि असं लवचिक असतं. त्याच्यामुळे त्याच्यावरून असा पायी सरकवतो. मी झाडावरती चढले होते, पण माझी काही डेअरिंग झाली नाही. कारण की मला ते मयुरेशचं पडलेलं आठवलं, तर मी चढलेच नाही. मग तिला मी म्हटलं, "तूच जा." पण दीदीला कशाचीच भीती नाही. ती पार टोकाला जाऊन एकदम जांभळे मस्तपैकी पाडत होती. ती तिची खात होती, मला पण देत होती. मी बसल्या-बसल्या फक्त खातच होते. अर्धा तास झाला मी नॉनस्टॉप जांभळंच खात होते. म्हणजे मला एवढी आवडतात ना, जस्ट लुकिंग लाइक अ वॉव! मला खूप आवडतात जांभळे. आणि 6:30 वाजून गेले होते. सायंकाळ पण खूप म्हणजे असं रात्र झाल्यासारखं वाटत होतं. आणि पप्पा मात्र वावरामध्ये होते आणि आम्हाला सांगितलं होतं, "घास घरी नेऊन टाका." पण आम्ही घास तसाच वावरामध्ये ठेवला होता आणि इकडं जांभळं खायला आले होतो. आणि मला असं घशात पण खूप कोरड पडल्यासारखं झालं होतं, कारण की खूप जांभळं खाल्ली होती. तरी मी नॉनस्टॉप खात होते. म्हणजे विचार पण नाही करू शकत. मला खूपच जांभळे आवडतात. आणि दीदी मला म्हणली, "जी थोडी-थोडी चांगली-चांगली जांभळं आहे ना, ती बाजूला ठेव." कारण की ओम म्हणला होता, "मला अशी पडलेली जांभळं आणू नका." आणि त्याला जर का जांभळं आम्ही घरी नेली नाही, तर तो पण आम्हाला परत कधीच आणणार नाही. कारण की तो प्रत्येक वेळेस कुठं पण गेला ना, जांभळाची झाडं असो नाहीतर आंब्याची झाडं असो, तर तो आम्हाला आणतोच. त्याच्यामुळे मी एवढीशी जांभळं घेतली आणि ती पण खायला लागले. कारण की दीदी मला म्हणली होती, "मी खिशामध्ये जांभळं घेतलेलीच आहे, त्याच्यामुळे तू चळ." आणि
इथं खूपच टाईम झाल्यामुळं आता दीदी झाडावरून उतरली आणि आम्ही चाललो होतो घरी. घराकडे जाताना पण खूपच टाईम लागतो कारण की 5-6 वावरे ओलांडून आम्हाला यायला लागतं आणि तिथं चर पण आहे आणि बरीच वावरं असं रिकामी पडलेली गवत वगैरे. तिथून भीती पण खूप वाटती. दीदीने पण खूप जांभळं आणली होती. तिच्या खिशात पण खूप जांभळं होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या एक नवीन ब्लॉगसह. बाय मित्रांनो.